अलंकार पाहायला मिळतात. संत वाङ्मय मोठं मोठं शृंगारीत आहे. आपला शृंगार वेगळा आणि वाङ्मयातला शृंगार वेगळा. आपला शृंगार म्हणजे पावडर लावणे. आपला शृंगार म्हणजे काय? पांढऱ्या केसाचे काळे करणे. तुम्ही किती पांढऱ्याचे काळे करा, काळ्याचं पांढरं करणारा लई जबरदस्त आहे. काळ्याचे पांढरं करणारा लई जबरदस्त आहे. आला का लक्षात? म्हणून त्या भगवंताशी संवाद साधायचा, त्याच्याशी अनुसंधान साधायचं, त्याच्याशी योग साधायचा. त्याला ज्या विचाराला त्याला भांडायला निघाले, काय घेऊन निघाले? तिथं फक्त काय लागतं? एकच गोष्ट लागते, भक्ती लागते. काय लागते? भक्ती लागते. एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा, ती काही लागते भक्ती. ती काही विकत आणता येत नाही, ती काही किराणा कटलरी दुकानात मिळत नाही. काय लागते? भक्ती लागते. कशी भक्ती लागते? काही लोक पहिल्या दिवशी आले, पहिल्या दिवसापासून उभे आहेत, ती भक्ती आहे. काय गोड तुम्ही मृदंग वाजवता? भक्ती आहे. काय गोड पेटी वाजवता? भक्ती आहे. काय तुम्ही निष्ठेने बसून ऐकता? भक्ती आहे. काय तुम्ही मजा निष्ठेने झोप घेता कीर्तनात? भक्ती आहे. भक्ती आहे. आणि परमात्म्याला आळवण्यासाठी कलियुगातलं ताकदवान बलवान शस्त्र जर काय असेल, ती भक्ती आहे. फक्त एक अडचण आहे. महाराज म्हणतात ती करत असताना विचारपूर्वक करावी. लई लोकांना दुकानं लावले. घातला दुकान लय मोठं आहे. सोमवारचं दुकान वेगळं, मंगळवारचं वेगळं, बुधवारचं वेगळं, गुरुवारचं वेगळं, शुक्रवारचं वेगळं, शनिवारचं वेगळं, रविवारचं वेगळं, महिला मंडळाचं वेगळं. अरे ज्या संतांचं साहित्याच्या दृष्टीने काही अस्तित्व नाही, ज्या संतांचं साहित्याच्या दृष्टीने काही अस्तित्व नाही, वेदांताच्या दृष्टीने काही अस्तित्व नाही, काव्याच्या दृष्टीने काही अस्तित्व नाही, त्यांचं चरित्र सुद्धा तुमच्या आमच्या सारख्या मरक्या माणसांनी त्यांचं काही साहित्याच्या दृष्टीने काहीच अस्तित्व नाही. पण त्यांच्या चमत्काराचे ग्रंथ प्रकाशित झाले. पण ते चमत्कार या माणसाला काय विचारायचं, त्याला काय विचारायचं, त्याला काय विचारायचं, त्याला काय विचारायचं. पण आम्ही ज्या संतांच्या वाङ्मयावर बोलतोय ना, त्यांनी जे गुह्य प्रगट केलं ते अनुभवाच्या बळावर, अनुभूतीच्या बळावर, नुसते अनुभवाच्या बळावर बोलले नाही, ते सांगून गेले. अनुभवाविना Oh
अनुभवावीन बोलू नये फार, अनुभूतीतलं ज्ञान सांगितलं. आणि ते म्हणतात, अरे आम्हाला इथं येऊन काय करायचंय, काय करायचंय? एखाद्या व्यक्तीला वश करायचं नाही, एखाद्या शावकाराला वश करायचं नाही, एखाद्या माणसाकडे गरज आहे, त्या माणसाला गरज पूर्ण करून घेण्याकरता वश करायचं नाही. आम्हाला भगवंताला वश करायचं आहे, देवाला वश करायचं आहे, देवाला आपलंस करायचं आहे. आणि तो विचार आमच्या संतांनी दिला. तो विचार आम्हाला आमच्या संतांनी दिला. पण आम्ही जो विचार केला तो मात्र हितावह नाही. आम्ही जो विचार केला तो हितावह नाही तर भयावह आहे. आम्ही जो विचार केला तो काही कल्याणार्थक नाही, कल्याणदायक नाही. म्हणून महाराज म्हणतात, बाबा ग्रंथ वाचा. महाराज म्हणतात ग्रंथ वाचा, शास्त्र वाचा, पुराण वाचा, वेदांत ऐका, शिवपुराण ऐका, भागवत पुराण ऐका, महाभारत ऐका, सगळं ऐका. आणि योग्य विचाराची निवड करा, योग्य अयोग्याची निवड करा. असा विचार करा की ज्या विचाराने आपलं परमार्थ ही बाब अतिशय स्वतंत्र आहे. परमार्थ ही बाब अतिशय स्वतंत्र आहे. प्रपंचात एकमेकाचे आपण पती पत्नी आहोत. प्रपंचातली पत्नी वेगळी, प्रपंचातला पती वेगळा. परमार्थातली पत्नी वेगळी आणि परमार्थातला पती वेगळा. हा विचार आपल्याला कळाला पाहिजे. भलेही प्रपंचात आम्ही पुरुष आहोत आणि पुरुषत्व गाजवतोय, पण परमार्थात आपण स्त्री आहोत. पारमार्थिक दृष्ट्या आपण स्त्री आहोत. आपला कुणीतरी मालक आहे, आपला कुणीतरी पती आहे आणि त्या पतीला आपल्याला वश करायचंय, त्या पतीला आपल्याला प्राप्त करायचंय. त्या पतीला प्राप्त करणे यालाच काय सांगितलं? त्या पतीच्या प्राप्तीसाठी वापरलेला शब्द लिंगांग सामरस्य. त्या पतीच्या प्राप्तीसाठी वापरलेला शब्द जीवशिवाक्य. त्या पतीसाठी वापरलेला शब्द आत्म ब्रह्मांड न्याय सिद्धी. त्या पतीसाठी वापरलेला शब्द भगवान शिवाला पती म्हटलं जातं. तो पती कुण्या अर्थानं आहे? आम्हाला मुक्तीकडे घेऊन जातो म्हणून. आलं का लक्षात? पतनापासून मुक्त करतो म्हणून. पातयती ती पतीही. म्हणून जगाच्या पाठीवर ही वीरशैव संस्कृती, ही शिव संस्कृती, की ज्या शिव संस्कृतीमध्ये आमचं लग्न देवाशी लागतं. कुठं पाहायला मिळतं का देवाशी लग्न? देवाशी लग्न लागलेलं कुठं पाहायला मिळतं का? नाही. आम्ही म्हणतो ना लिंगांगाशी लग्न तिथे जाता भले लिंगाचं आणि अंगाचं लग्न, जीवाचं आणि शिवाचं लग्न, भक्ताचं आणि देवाचं लग्न. मग हे एकमेकाची भक्ती करून 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 एक होता तर मग काय म्हणतात? बोलले नाही तुझे पण
हे पारमार्थिक साधनेत आउटपुट आहे. ही पारमार्थिक साधनाच्या जीवनातली सिद्धी आहे, यथार्थ सिद्धी आहे. त्या यथार्थ सिद्धीमध्ये कृतार्थता आहे, परिपूर्णता आहे, व्यापकता आहे, सगळ्याच गोष्टी इथे आहेत. आणि हा सुखात्मक विचार, सौख्यात्मक विचार, आनंदात्मक विचार, कल्याणात्मक विचार म्हणजे आपला विचार, आपल्या हिताचा विचार आहे, आपल्या उद्धाराचा विचार आहे. हा विचार संतांनी शिवसंत लक्ष्मण महाराजांनी दिला. हे सोपं आहे का? जेथे नसे तुझेपण, प्रपंचात कसं असतंय पा, दोनच राहतात. प्रपंचातले पती आणि पत्नी हे दोनच राहतात आणि या दोघांना दोन खंड्यात पुरावं लागतं. एका कसं दोन खड्ड्यात पुरावं लागतंय. दोघांच्या तारखाही दोनच असतात, म्हणून दोघांच्या पुण्यतिथ्याही, दोघांच्या तेरव्याही, सगळे कार्यक्रम दोघांचे. हे दोन आहेत ना, दोनच राहतात प्रपंचातले, परमार्थातले नाही, एकच. म्हणून महाराज म्हणतात उरले नाही तुझे मन, हे दोन राहिले नाही. हा विचार, हा सुखात्मक विचार. म्हणून शिवसंत लक्ष्मण महाराज म्हणतात ज्या विचाराने सौख्य होईल, सुख होईल असा विचार करा.
आपुला अपना करावा विचार. खरं सांगा, किती गायक लोकांनी गोड म्हणलो. गायक लोक गोड गायले, मृदंग मास्तर गोड वाजवायले, पेटी मास्तर गोड पेटी वाजवायले, काही लोक गोड बसून ऐकायले आणि काही गोड झोप घ्यायले. आपुला हात कोणीकडे जातो? आपुला म्हटलं की शेजाऱ्याकडे जातो का स्वतःकडे येतो? आपुला खरा परमार्थ इथे पहा. फक्त आपण एका गोष्टीचा विचार करा आपल्या जीवनामध्ये. लक्ष्मण महाराज म्हणतात, ज्याच्या योगाने सुख होईल, ज्याच्या योगाने कल्याण होईल, अशाच गोष्टीचा विचार करा. तेने सौख्य फार ज्याच्यामुळे सुख होईल. होय जीवा. पुन्हा एक जाणीवपूर्वक शब्द वापरला, जाणीवपूर्वक शब्द वापरला कोणता? होय जीवा. देहा नाही म्हटलं. आपला कार्यक्रम सांगा, अन्नदात्यांनी काय, हो अन्नदात्यांनी काय जेव्हा भारी केलं होतं, काय जेव्हा भारी केलं होतं. त्याच्यातली कुंडी, त्याच्यातली भाजी, त्याच्यातली पोळी, त्याच्यातलं वरण, त्याच्यातले प्रत्येक आयटम होते. खाल्ले का नाही तुम्ही? बुंदी खाल्ली का नाही? भात खाल्ला का नाही? वरण खाल्लं, बुंदी होती का? लाडू होते, खाल्ले का नाही? देहानं खाल्ले का जीवन? तुम्ही खाल्ले? म्हणजे देहाचा कार्यक्रम झाला. आता जे कार्यक्रम चालू आहे ते कुणाचा आहे? जीवाला ज्याच्या योगाने सुखाची प्राप्ती होईल, ते सौख्य फार होय जीवा. सप्तक महाराज ही जी परंपरा आचार्याने सुरू केली न मस्त आहे, एकदम छान आहे. इथं देहाचा आणि जीवाचा दोघांचाही कार्यक्रम आहे. देहाची तृप्ती आहे, जीवाची आहे. काय? देहाची तृप्ती आहे आणि जीवाची आहे. स्थूल देहाची तृप्ती आहे आणि सूक्ष्म देहाची तृप्ती आहे. पण काही लोकांची भानगड अशी आहे, ते म्हणतात बस फक्त आम्हाला 2 कार्यक्रम सांगा, सकाळचा एकदा, जेवणाचा, संध्याकाळचा. त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या कार्यक्रमाशी त्यांना काय देणं घेणंच नाही. त्याच्यासाठी 4 लोकांना कधी तयार राहावं लागलं. त्यांच्यासाठी 4 लोकांनी कधी तयार राहावं. अरे माणसाच्या जन्माला येऊन चतुर्थ पुरुषार्थ गाठायचे आणि शेवटचा पुरुषार्थ काय आहे? मोक्ष आहे, मोक्ष. तत्संबंधी विचार करणे म्हणजे आपुला विचार, तत्संबंधी विचार, तत्संबंधी ज्ञान, तत्संबंधी भक्ती, तत्संबंधी भजन, तत्संबंधी चिंतन, तत्संबंधी नामस्मरण, तत्संबंधी ज्ञान. त्या संबंधाने म्हणून लक्षात ठेवा, याला विचार म्हणतात. विचार. आणि जर कुठली गोष्ट विचारपूर्वक करावी, कुठली गोष्ट विचारपूर्वक करावी, विचारपूर्वक. एक माणूस दिवसभर फिरला, सगळा गाव फिरला, वरभर भाकरी किती वाढली, रात्रीचा प्रसंग 11 वाजले, असा देह तरफडायला लागला, भुकेने व्याकुळ झाला, आरडायला लागला, मला जेवायला द्या, ओ जेवायला द्या. वारी भुकेले या, वारी भुकेले या, वारी
आगीचा ढोक उसळला. 11ची वेळ आहे. एक अग्निस्थानं दार उघडलं. काही समोर असे माणसं बसलेले. दार उघडलं. तुला जेवायचंय का? या म्हणा. आसन टाकलं. पुढे एक पाट ठेवला आणि पाटावर ताट ठेवलं. काय थाट महाराज. त्याच्यामध्ये जामुन होते, जिलेबी होती, कोशिंबिरी होती. आबा बाबा बाबा गच्च ताट भरलेलं. भूक लागली. बसला ताटावर. गळ्यात काही लिंग बिंग नव्हता. आणि आजकाल ते काही राहील नाही मला. आजकाल जन्माच्या घरी जंगम जन्माला येईना. लिंगायताच्या घरी लिंगायत जन्माला येईना. सगळ्याच्याच घरी आता भवी जन्माला यायले. लिंगायताच्या घरी कोण? भगत लिंगायत. इकडं माऊली काय म्हणतात? लिंगा विणवाचने ते प्रेता समान जाणे. आता वारकऱ्याच्या घरी वारकरी जन्माला येईना. वारकऱ्याच्या घरी वारकरी जन्माला येईना. पुराण सांगणाऱ्याच्या घरी पुराण सांगणारा जन्माला येणार. पुराण सांगणारा जन्माला याला पण त्याचं पुराण वेगळं. राजा राणी गुलाम बादशाह. कार्यक्रम सगळा बिघडून गेला. हो, सावध राहा, सावध राहा. लिंगमिंग काही गळत नव्हता. बसला मार ताव मारायला. रस्त्यावर एका माणसाने पाहिलं. म्हणजे अरे थांब. म्हणला का? खाऊ नको खाऊ नको. 1 मिनिट थांब म्हणला. 1 मिनिट थांब. थांब म्हणला. असा हातून धरला. काय म्हणला? माझा विचार करून खा. काय माझा विचार करून खा म्हणला. विचार करून खा. विचार कर थोडा विचार. म्हणला काय? अहो म्हणला काय पदार्थ आहे? जामुन आहे, बालुशाही आहे, शंकरपाळे, पार्वती पाळे, कोशिंबिरी, आमटी, वरण सगळंच आहे. भूक लागली. तुम्ही का खाऊ नका म्हणता? धर्मादारी कुत्राडो. अरे म्हणला बाई विचार कर थोडा. का? या माणसाचा धंदाच आहे म्हणला. रोज असे माणसं आहेत मारते म्हणला. काय? याच्यामध्ये कापसावर फवारायचं मिसळलेलं. हे जे पदार्थ आहेत ना, कापसावर फवारायचं औषध मिसळलेलं आहे. हा आता खाईल का? विचार केला. विचार पटकन उठला ताटावर. पटकन उठला. पटकन खाल्लं असतं तर सुख झालं असतं का? महाराज काय म्हणतात? तेने सौख्य. एका पक्षाने एका कावळ्याने काय केलं? एका बगळ्याने समुद्राच्या कडेला होता. दिसला मासा. पटकन घेतला तोंडात. मारली भरारी आकाशात. याच्या तोंडात मासा दिसल्यामुळे बाकीचे 100 बगळे त्याच्या पाठीमागे लागले. आणि लागाले एक आणि लागे मागं लागले किती 100. त्याला मारायला लागले. टोचण्या मारायला लागले. तो विचार करू लागला, मी भक्ष्य माझ्यासाठी हे घेतलेलं आहे खाण्यासाठी. आणि हे असा त्रास मला का देतात? सगळे बगळे याच्यावर पडले. सगळे 100ला 100 बगळे. आणि कुणी मागून टोचणी मारायले, कुणी पुढून मारायले. अरे गड्या म्हणला काय करावं? त्याने विचार केला. त्याने विचार केला हे कशामुळे आपल्याला असा त्रास द्यायले? काय कारण आहे? किम कारणम? हे काय काय कशामुळे द्यायले? त्याने विचार केला आणि त्याला कळालं. आता म्हणलं हे काही आपल्याला खाऊ दे नाही. हे कशामुळे आपल्या मागे लागले? या मासळीमुळे ना. या मासळीच्या तुकड्यामुळे ना. त्यानं काय केलं? विचार केला. पुण्या महाराजांचं कीर्तन ऐकलं होतं की विचार बघड्या की तोंडातली मासोळी दिली टाकून त्यानं टाकली की दुसऱ्यानं उचलल्याबरोबर याच्या मागे 100 लागले होते. याला दिलं सोडून त्याच्या मागे. कधी? विचार केल्यामुळे. त्याने विचार कसा केला? चांगला विचार केला. कसा विचार केला? सुख होईल असा विचार केला. तेने सौख्य पान. आपणही आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टीमुळे दुःख होतं,
ज्या गोष्टीमुळे त्रास होतो, ज्या गोष्टीमुळे वेदना होतात, ज्या गोष्टीमुळे रोग होतो, ज्या गोष्टीमुळे बिमारी होते, ज्याच्यामुळे कॅन्सर होतो, ज्यांच्यामुळे खोकला येतो, अशा गोष्टी टाकून द्यायचा विचार करावा. पण आपला कार्यक्रम कसा चालू आहे? दुसरं चरण. अभंगामध्ये विचाराविरहित करणे ते बोल ओला पासी मोल कैसे प्राण. नऊला गळ्यात विना आलाय, आलं का लक्षात? मी 10:30ला कंप्लीट थांबणार आहे, पण सगळ्यांना न्याय मिळावा, कीर्तन हो तू महाराजांना बोलत राह, टाळकऱ्याचा भजन करायचा अंत पाव. एका गावात महाराजांचं कीर्तन झालं, 11चा टाइम होता, महाराजांचं ध्यान नाही, बोलण्याचा सपाटा. काही काही माणसं घराकडे गेले, खाल्लेलं जिरल्यामुळं जेवून आले, एकाने आचरण पांघरून घेऊन आले तरी महाराज चालू. काही काही लोक हातात काठ्या घेऊन असे आपटाय घेतात तरी महाराजाला कळणार. अशातला काही प्रकार होणार नाही. आलं, आपण मध्यंतर घेऊया संप्रदायाच्या नियमाप्रमाणे. आता पहा, जीवनामध्ये मोल गोष्टीला मोल, ज्याला मोल आहे, ज्याला मूल्य आहे, मूल्य, अशाच गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये आपण अंगीकाराव्यात, स्वीकाराव्यात. ज्याला मूल्य आहे, मूल्य, त्याला काही किंमत आहे. आता सोन्याला किती किंमत आहे? सोन्याला किती किंमत आहे?
आहे का नाही? मूल्य आहे का नाही त्याला? तसं आपण ज्या ज्या गोष्टी स्वीकारतो त्याला मूल्य असलं पाहिजे. आता तंबाखाला किती मूल्य आहे? फक्त विचार करा, मी काय तुम्हाला तंबाखू सोडून द्या म्हणून सांगायला आलो नाही. मी काय व्यसनमुक्ती अभियानाचा काय प्रचारक नाही. मी काय शासनाचं मानधन घेत नाही. तुम्हाला सत्य सांगतोय, तंबाखाला काय मूल्य आहे? काय मूल्य आहे? चला, बिडीला काय मूल्य आहे? सिगारेटला काय मूल्य आहे? सिगारेटला काय? दारूला काय मूल्य आहे? अहो लय महाग झाली, लय महाग झाली. आरोग्याच्या दृष्टीने, जीवन विकासाच्या दृष्टीने, मनुष्यत्वाच्या दृष्टीने, मुक्षत्वाच्या दृष्टीने, उद्धाराच्या दृष्टीने, कल्याणाच्या दृष्टीने त्याला काय मूल्य आहे? काहीच नाही. तरी पिणाऱ्याची संख्या जास्त आहे. तरी पिणाऱ्याची. म्हणून अलीकडच्या काळात ज्या गावात